एकेकाळी काँग्रेस पक्षाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि विशेष करून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे एकनिष्ठ मानले जाणारे दिवंगत नेते, दलित मित्र नागनाथ रणधीरे तसेच मजरेवाडी भागामध्ये कायम वर्चस्व ठेवणारे हत्तुरे कुटुंबीय यांच्यातील युवा पिढी अनेक वर्षानंतर एकत्र आल्याची पाहायला मिळाली। निमित्त होते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सिंहासन कार्यालय भेटीचे। नुकतेच काँग्रेस पक्षाने प्रदेशवर श्रीशैल रणधीरे यांना सरचिटणीस पदावर संधी दिली। त्या प्रीत्यर्थ काँग्रेस पक्षाचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी रणधीरे यांचा सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार घडवून आणला। यावेळी हत्तुरे कुटुंबीय आणि रणधीरे कुटुंबियांबद्दल चर्चा करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। सुशीलकुमार शिंदे यांनी नागनाथ रणधीरे यांची आठवण सांगताना शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले। हद्दवाड भागात विशेष करून मजरेवाडी सारख्या मोठ्या परिसरात रणधीरे आणि हत्तुरे यांनी काँग्रेस पक्ष मजबूत आणि मोठा केल्याची आठवण शिंदे यांनी सांगितली। मजरेवाडी विमानतळ या भागात हत्तुरे यांची मोठी ताकद आहे। तसेच कोडगी रोडवरील सहाला नगर तसेच मुस्लिम बहुल भागात रणधीरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधीरे हत्तुरे यांची युवा पिढी एकत्र आल्याने याचा निश्चितच काँग्रेस पक्षाला फायदा होईल अशी चर्चा आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।